खूप चुरशीचा असा खेळ चाललाय. इकडे एक गुण वाढतोय, दुसरीकडे एक गुण वाढतोय, असं पारडं इकडे तिकडे दोलायमान होत आहे. उत्कृष्ट पकड आता पुण्याच्या संघाची. हे पहा, नजर त्याची फिरली आणि त्याला तिथल्या तिथे त्यांनी पकडून गारद केलेला आहे. सचिन पाटीलचा खेळ हा हळूहळू बहरत चाललेला आहे. छाया, बारामतीसाठी अमित जमदाडेची रेड, उलटी लात मारून गुण मिळण्याचा प्रयत्न. बारामतीची आघाडी कायम. पहा, अमित जमदाडेची उलटी लात व्यवस्थितपणे चुकवलेली आहे पुण्याच्या सुनील शिवतरकरने. आणि आता पुण्याची रेड चालू आहे. शुभम कुंभार हा नवीन रेडर आता पुण्याने पुढे केलेला आहे. आत्तापर्यंत सचिन पाटील होता. शुभम कुंभारनी नवीन रेडर आता खेळात आलेला आहे. बारामतीसाठी कप्तान रोहित पारते. वा, क्या बात आहे. पायाने त्याला शोधण्याचा प्रयत्न बहुधा यशस्वी झालेला दिसतोय त्यामध्ये रोहित पारते. आणि मुंबईचे प्रेक्षक मनमुरादपणे या महाकबड्डी लीगचा आनंद लुटताना. सचिन पाटील मुंबईचा रेड करून परतलेला आहे. बारामती 34, पुणे 29. आणि आता बारामतीसाठी रोहित ढेंगे. जवळजवळ दुसऱ्या हाफ मधला अर्धा वेळ निघून गेलेला आहे. रोहित ढेंगे छोट्या छोट्या ढांगा टाकत बोनस लाईन स्पर्श करण्याच्या प्रयत्नात. पुण्याच्या खेळाडूंनी आता चढाईवर जोर देऊन चढाईतनं गुण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा रीतीने त्यांनी मस्त एक गुण घेतला. बारामतीसाठी पुनश्च एकदा कप्तान रोहित पारते. परतलेले आहेत. आणि पुण्यासाठी शुभम कुंभार. पुण्याने आघाडी कमी केलेली आहे. 3 गुणांची आघाडी आहे आता बारामतीची केवळ. पुण्याचे चढाईपटू जर ह्या बारामतीवर या 4 खेळाडूंमध्ये जर लोण देऊ शकले तर 6 गुणाची त्यांना कमाई होईल आणि 3 गुणांनी आघाडीवर जातील. त्यांचा प्रयत्न हाच असला पाहिजे की लोण चढवलं जाईल. बारामतीचा अमित जमदाडे 20 सेकंदातच आपली रेड संपून परत आलेला आहे. पुण्याचा सचिन पाटील आता रेडसाठी आलेला आहे परत. पकडीतून निसटलेला आहे सचिन पाटील. बारामतीसाठी रोहित ढेंगेची चढाई. चौदा मिनिटं होऊन गेलेली आहेत. केवळ 3 गुणांची आघाडी आहे बारामतीकडे. आणि शिवम कुंभार पुण्यासाठी. केवळ 3 खेळाडू बारामतीचे शिल्लक आहेत. आणि काय ती झडप होती. परत उलटी गिरकी मारून त्यांनी झडप घातलेली आहे अँटी रेडरवर. छाया, सुंदर अवेअरनेस.
बारामतीची रेड. क्रीडांगणात दोनच बारामतीचे खेळाडू शिल्लक आहेत. त्यांचा प्रयत्न चाललाय की आपण आपल्या नवीन खेळाडूला जीवदान देऊन क्रीडांगणात घ्यावं. पुण्याचा सचिन पाटील. सचिन पाटीलने दोन्ही गुण घेतले तर लोन मिळून त्याला 4 गुण मिळतील, जे त्यांना सुरेख निसटलेला आहे. क्या बात. दोन्ही गुण घेऊन लोन दिलाय, 4 गुण त्यांनी पटकावले. क्या बात आहे. अत्यंत शिताफीने निसटला तो त्या पकडीतून. वरून उडी मारून पकडीच्या तो निघून गेलेला आहे सचिन पाटील. आणि अगदी छाया तुमच्या अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही सांगितलं होतं की कुठल्या क्षणी हा सामना पलटू शकतो. जेव्हा 6-7 गुणांची आघाडी होती बारामतीला तेव्हा तुम्ही म्हटला होतात. त्यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुंबईने पुनश्च एकदा स्वतःला सामन्यामध्ये खेचून आणलेला आहे. आणि ही काही ठळक क्षणचित्र आहेत आतापर्यंतच्या खेळाची दुसऱ्या हाफमधल्या. बारामतीची रेड आत्ता चालू आहे. रोहित ढेंगे परतलेला आहे आपल्या कोर्टमध्ये आणि शिवम कुंभार पाठलागात घुसलेला आहे. अत्यंत चपळ अशी उलटी लात आहे त्याची. परत एकदा ह्या रेडमध्ये त्याच्या उलट्या लातेवर भर, पण यशस्वी झालाय मध्यरेषेकडे जाण्याकरता. सापळा तोडून निसटला आणि मध्यरेषा त्यांनी शिवलेली आहे. आणि बारामतीचा स्टार खेळाडू मोबिन शेख याला पकडलेला आहे त्यांनी. पुण्याच्या टीमनी पंचांकडे काहीतरी अपील करत आहेत. हे पहा, मोबिन शेखला जेर बंद केला पुण्याच्या खेळाडूंनी. आणि आता पुण्याचा सचिन पाटील थोडाफार वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे, पण नाजूक आघाडी आहे. 3 गुण कधी इकडचे तिकडे होऊ शकतात. निश्चितच बारामतीसाठी कप्तान रोहित पारते. निसटलेला आहे पकडीतून कप्तान रोहित पारते. कॅप्टन्स इनिंग्स म्हणतात ती हीच रोहित पारतेची. टाइमआउट संपलेला आहे. रेफरीने स्टॉपवॉच चालू केलेला आहे. शिवम कुंभार पुण्यासाठी. बारामतीचे 3 5 मिनिटं म्हणजे राहुल सरासरी बघितलं तर 6 चढाया होतील आणि या 6 चढायामध्ये काय खळबळ वाजते आपण बघू. अगदी माझ्या मते गुणतक्ता हा 50 निश्चित पार करेल पुढच्या काही 2-2.5 मिनिटांमध्ये. 50चा आकडा हा गुणतक्ता पार करेल. आता आपण 38-40 आहे. पुण्याच्या बाजूने झुकतं माप आहे. बारामतीसाठी रोहित ढेंगे चढाई करत आहे. बारामतीने अटॅक केला पाहिजे आणि पुण्याने संयम ठेवला पाहिजे. या बात आहे. शोल्डर ब्लॉक त्याला लावलेला आहे. पुण्याने मस्त पकड केली या ठिकाणी. संयमाने ते वागले. पुण्याची टीम ना उशिरा वॉर्मअप झालेला दिसतोय त्यांचा. हळू त्यांनी फॉर्म गवसलेला आहे. अगदी टेस्ट मॅच सारखा 4थ्या आणि 5व्या दिवसात त्यांचा खेळ भरतोय तसा त्यांचा दुसऱ्या हाफच्या एंडला त्यांचा खेळ हा भरत आलेला आहे. पुण्यासाठी शिवम कुंभारची उलटी लात पाहूया. शिवम कुंभार सापडलेला आहे बारामतीच्या चापड्यामध्ये. आणि परत एकदा पुण्याचं प्रत्युत्तर. क्या बात आहे. परत एकदा बारामतीचा खेळाडू त्यांनी गार केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे बारामतीचा कप्तान रोहित पारते याला पुण्याच्या खेळाडूंनी पकडलेला आहे. टोल्यावर प्रति टोला नेहले पे दहला चालू आहे दोन्ही संघांचा. बारामती 39, पुणे 42 आणि केवळ 1.5 मिनिटाचा खेळ बाकी आहे. छाया, पुण्याला अतिशय संयम ठेवून वागावं लागेल. त्यांना तशीच त्यांना रणनीती आखावी लागेल आणि बारामतीला चढाईमध्ये गुण घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. राहुल अगदी निसटलेला आहे बारामतीचा रेडर यातून. मला वाटतं शेवटचं 1 मिनिट राहिले. त्याच्यात 2-3 चढायाच आता फक्त याच्या होतील. वेळीच साथ जर संघाची मिळाली असती तर त्याला पकडता आला असतं त्यांना. पण अगदी चपळाईने त्यांनी पाय झटकत तो निघून गेलेला आहे. उत्कंठा वाढवणारा असा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय.
छाया, माझ्या हाताला नखच राहिलेले नाही आहेत आता. नख कुरतडून कुरतडून माझे दोन्ही बोटही बोथट झालेली आहेत. बघणाऱ्याला पण खूप टेन्शन येतं, कोण जिंकेल. क्या बात है. पुढे जाऊन गुण वाघाची चपळाई, वाघाची चपळाई, सिंहाचं बळ. मोबिन शेखची कमाल, चित्तथरारक रेड होती ती. बहुधा मोबिन शेखच होता तो बारामतीचा. आणि आता मुंबईसाठी सचिन पाटील. स्कोर लेवल झालेले आहेत 42-42. स्पर्श झाला का पाहूयात आपण. नाही, सामना हा बरोबरीमध्ये सध्या तरी सुटलेला आहे. तोडण्यासाठी, ही बरोबरी तोडण्यासाठी गोल्डन रेड होते. बारामतीला संधी मिळालेली आहे रेड करण्याची. बारामतीला संधी जास्त. बारामतीसाठी रोहित डेंगे पाहूयात तो गुण मिळवतोय की नाही. रोहित डेंगेला कमालीची पराकाष्ठा करायला लागणार आहे. रोहित डेंगे, आणि रोहित डेंगेनी हा विजय, रोहित डेंगे यांनी विजयी गुण मिळवलेला आहे. माय गॉड, माय गॉड. उद्यापासून ब्लड प्रेशर, बीपी सगळ्या गोळ्या घेऊन मी येणार आहे. बाप रे बाप. रोहित डेंगेंनी एका ढाकेत त्या सामन्याचं चित्र पलटवलेलं आहे. छाया, आणि कालच्याच पराक्रमाची पुनरावृत्ती झालेली आहे. बारामतीच्या महिलांनी पुण्याच्या महिलांना हरवलं होतं आणि आज पुरुषांनी देखील तो कित्ता गिरवलेला आहे.